नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत. तर ह्यामध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यावी आणि त्यामध्ये किती वाढवून घ्यायचं ते अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. ज्या मैत्रिणी नवीन शिकणाऱ्या असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त व्हिडिओ आहे. आणि ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवतात त्यांना टक्स व्यवस्थित बसत नाही, फिटिंग व्यवस्थित येत नाही, त्याही मैत्रिणीसाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, इथे हा आपण कपडा घेतलेला आहे. तर ते छोटासा आपल्याला इथे बाहीला पॅच लावून डिझाईन बनवायची आहे. तर ती डिझाईन आपण इथे शिवतानाच बनवणार आहोत. आता हा घेतलेला आहे आपण कॉटनचा अस्तर. तर हा अस्तर आपण इथे 1 मीटर घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला इथे घडी टाकून घ्यायची आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं ब्लाऊजची घडी कशी टाकायची. तर बघा, जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि आपण आता जेवढं छातीचं माप आहे त्या मापानुसार आपल्याला इथे घडी टाकून घ्यायची आहे. चला तर मग आता आपण इथे ब्लाऊजची मापे घेऊयात. तर बघा, ब्लाऊज हा उलट्या साईडने ठेवून घेतलेला आहे, म्हणजे मागच्या साईडने आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे. तर ती पूर्ण उंची घेताना आपण शोल्डरपासून खाली कमरेपर्यंत आपल्याला ही ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे. शोल्डरवर आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि खाली जो टक्स टाकलेला आहे त्या टक्सपर्यंत आपल्याला कपडा थोडासा ओढून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. तर आपल्या ब्लाऊजची इथे पूर्ण उंची आहे 14 इंच. आता लगेच गळाही आपण मोजून घेतलेला आहे. तर गळा आहे 9 इंच. त्यानंतर आपल्याला इथे छातीचं माप घ्यायचं आहे. तर छातीचं माप आपण काज बटन पट्टीपासून जे मुंड्यापर्यंत असं मोजून घ्यायचं आहे. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी गडबड गोंधळ न करता आपल्याला इथे एकाच साईडचं माप घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते चौथा भाग करण्याची गरजच पडणार नाही. एका साईडचं माप घेऊनच आपण इथे परफेक्ट अशी कटिंग करू शकतो. तर इथे छातीचं माप आपलं 8.5 इंच आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथे गळ्याचं माप आपलं 6 इंच आलेलं आहे. आता इथे बाही आपल्याला लांब घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण इथे माप घेतलेलं नाही. मापाचा ब्लाऊज आपण इथे बाजूला ठेवून घेऊया. आता इथे घडी टाकून घेऊया. आता आपलं छातीचं माप आलेलं आहे 8.5 इंच. त्यामध्ये 2 इंच ॲड करून आपल्याला 10.5 इंचाची घडी टाकून घ्यायची आहे. तर बघा, घडी व्यवस्थित अशी इथे टाकून घ्यायची आहे. कपडा खालीवर असेल तर तो कपडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे माझा कपडा बरोबरच आहे. आता इथे आपण घडी व्यवस्थित अशी मोजून घेऊया. घडी व्यवस्थित टाकून घेतली. त्यानंतर आपल्याला इथे तिचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा, 8.5 + 2 इंच असं आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुमच्या कपड्याच्या ॲडजस्टनुसार शिलाई मार्जिन 1.5 इंच 2 इंच अशी ठेवू शकता. आता पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. तर आपल्या इथे ब्लाऊजची पूर्ण उंची 14 इंच आलेली आहे. त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण इथे 15 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, 15 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथे स्केलच्या सहाय्याने एक सरळ रेष ओढून घ्यायची. आता हे आपल्या ब्लाऊजचं पूर्ण उंचीचं माप आलेलं आहे. त्यानंतर आता इथे गळा घ्यायचा आहे. तर गळा आपला इथे 2.5 इंच घ्यायचा आहे. त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर 3 इंच. 3 इंच किंवा 2.5 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे शोल्डर कमी जास्त करू शकता. तर मी इथे 3 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि मुंड्याची उंची इथे 6 इंच घेऊन आपण इथे एक उभी रेष ओढून घेऊयात. त्यानंतर लगेच आडवी रेष ओढून घेऊयात आणि ह्या पद्धतीने आपण इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता इथे छातीचं माप टाकायचं आहे 8.5 इंच आणि +2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आपलं कमरेचं माप आलेलं आहे 7.5 इंच +1 इंच मागच्या साईडचे टक्स आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे आपल्याला जेवढी फिटिंग आलेली आहे तिथे आपल्याला इथे एक रेष ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढे आपल्याला मापाची एक रेष ओढून घ्यायची आहे. तर बघू शकता, फिटिंगची आणि शिलाई मार्जिनची अशा दोन्हीही रेषा आपण ओढून घेतलेल्या आहे आणि हा कपडा आपला एक्स्ट्राचा आहे तो शिलाई मार्जिनचा कपडा आहे. त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर मुंड्याचं माप आपल्याला इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला 6 इंचाचा सेंटर काढून घ्यायचा आहे. हा सेंटर काढून घेतल्याने नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतील तर त्यांना इथे मुंड्याचा आकार द्यायला सोपं जाते. आता इथून आपल्याला असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे.
तर बघू शकता आणि खालच्या साईडने आपण पाव इंच एक्स्ट्राचा घेतलेला आहे. तर बघा इथे थोडंसं डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल. आता आपण इथे थोडंसं तिरकं घेतलेलं आहे. तर ते तिरकं कशासाठी घेतलेलं आहे तेही सांगते. बऱ्याच मैत्रिणीला फिटिंग करताना झोळ येतो किंवा मुंड्यामध्ये झोळ येतो. तर त्यासाठी आपण ह्या पद्धतीने जर मुंड्याची मार्किंग केली तर जो झोळ येतो तो येत नाही. तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा. आता इथे गळ्याचं माप आपल्याला घ्यायचं आहे. गळ्याचं माप आलेलं आहे 9 इंच. त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपण इथे 9.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. खालच्या साईडने आपण गळा रुंदी 3 घेतलेली आहे. तुम्हाला जर ब्रॉड गळा पाहिजे असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता. नसेल पाहिजे तर तुम्ही इथे 2.5 इंचच घेऊ शकता. बघा खालच्या साईडने आपण 3 इंचावर मार्किंग केली आणि गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा इथे आता आपल्याला घ्यायचं आहे टक्स. तर गळ्यापासून पुढे आपल्याला 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची. पुढे 5 इंचावर मार्किंग करून इथे मागच्या साईडची टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे अर्धा इंचाचा टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर बघा टक्सची ही मार्किंग आपली करून झालेली आहे आणि मागच्या साईडची बघा पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे आणि तुम्हाला छानपैकी समजलंच असेल. आणि समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता आपली इथे मागची बाजू तयार झालेली आहे तर ती इथे आपण कट करून घेऊयात. त्याआधी आपण इथे परत एकदा मापे बघूया. तर गळा घेतलेला आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 3 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आणि इथे छातीचं माप घेतलेलं आहे 8.5 इंच. आपण टक्स 4 इंचावर घेऊन वर 5 इंच असा टक्स घेतलेला आहे. गळारुंदी खालच्या साईडने 3 इंच घेतलेली आहे. तर ती गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर बघा आता आपण जशी मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मुंड्याचा आकार अगदी व्यवस्थित असा हात वळवूनच कट करून घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार चुकला तर आपला ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊज कट करताना मुंड्याचा आकार व्यवस्थित येईल याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याचाही आकार व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. इथे टक्स टाकायचा आहे तिथे आपण एक कट टाकून घेऊया. तर बघा मागची बाजू आपण परफेक्ट अशी इथे कट करून घेतलेली आहे. आता हीच बाजू ठेवून आपल्याला इथे समोरची बाजूही कट करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची. मागची बाजू जी आहे तर ती इथे व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि मार्किंग करून घ्यायची. तर बघा आता इथे जेवढं माप आहे तेवढंच मी टाकलेलं आहे. तर तुम्हालाच ह्याच्या पुढचा जर ब्लाऊज असेल तर तुम्हाला इथे टक्स टाकायला वाढवून घ्यायचा आहे. तर हा थोडासा छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे इथे वाढवण्याची गरज नाही. आता इथे आपल्याला समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इथे 6 इंचावर मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता समोरचा गळा घ्यायचा आहे. समोरचा गळा आहे 6 इंच. त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपण 6.5 इंचावर मार्किंग करून घेतली आणि गोल गळ्याचा आकार देऊन घेतला आहे. तर इथे गळा तुम्हाला पंचकोनी, गोल, चौकोनी कोणताही जसा आवडेल तसा गळा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसपट्टीची मार्किंग करून घ्यायची. तर क्रॉसपट्टीची मार्किंग गळ्याच्या खाली 3.5 इंच आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच अशी घेतलेली आहे. तर इथे व्हिडिओ थोडंसं कटलेलं आहे तर ते पुढे आपण पाहूयात. आणि इथे परफेक्ट असा राऊंडमध्ये आपण क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा मुंड्याचा आकार देताना अगदी हात वळवून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याचे आकार परफेक्ट येणे खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला मुंड्याचे आकार देताना काळजी घ्यायची. आता आपल्याला मेन टक्स टाकून घ्यायचे आहे. तर टक्स टाकताना आपल्याला काच बटन पट्टीपासून पुढे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि वर 2.5 इंच मार्किंग करून आपल्याला इथे 1 इंचाचा असा टक्स टाकून घ्यायचा आहे. 4 टक्स ब्लाऊजला हा टक्स खूप महत्त्वाचा असतो. तर त्यासाठी हा टक्स टाकताना अगदी काळजीपूर्वक असा टक्स टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे काच बटन पट्टीकडे सेंटरमध्ये एक टक्स टाकून घ्यायचा आहे. फिटिंगच्या साईडने एक टक्स टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मुंढ्यामध्ये सुद्धा एक सेंटरमध्ये आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत.
सर्व टक्स आपल्याला अर्धा अर्धा इंचाचे टाकून घ्यायचे आहेत आणि जो मेन टक्स आहे तर तो 1 इंचाचा असा टाकून घ्यायचा आहे. आणि हा टक्स आपल्याला शिवताना सुद्धा खूप काळजी घ्यायची आहे. आणि ब्लाऊज परफेक्ट टक्स आणि फिटिंग कशी करायची तर ते आपण स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर बघा, तोही व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत, नक्की बघा. तर बघा, इथे आता आपला परफेक्ट असं इथे मार्किंग करून झालेली आहे. समोरच्याही बाजूची मार्किंग कशी करायची हे तुम्हाला छान पद्धतीने समजलेच असेल, आणि नाही समजले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर बघा, आता आपण जशी मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, समोरील मुंडा आपण कट करून घेतलेला आहे आणि साईडनेही कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. गळाही कट करताना अगदी राऊंडमध्ये हात वळवूनच आपल्याला इथे गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, परफेक्ट आपण कट केलेला आहे. आता क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. आणि त्यानंतर आपल्याला हे क्रॉसपट्टीचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तोही इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडासा एक्स्ट्राचा ठेवून आपण इथे कपडा कट करून घेऊया. तर बघू शकता, समोरील बाजूसुद्धा आपण अगदी परफेक्ट अशी इथे कट करून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, आता मागची बाजू आणि समोरची बाजू दोन्हीही कट करून झालेले आहेत. तर आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर ही बाही आपल्याला लांब बाही घ्यायची आहे. लांब म्हणजे आपल्याला इथे कोपरापर्यंत घ्यायची आहे. तर त्या बाहीचे माप कसे टाकायचे तेही आपण बघूयात. आणि ही बाही आपल्याला डिझाईनची शिवायची आहे तर तोही व्हिडिओ नक्कीच बघा. आता इथे आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे. तर इथे आपण एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला आहे. आता इथे आपल्याला शिवून बाही पाहिजे आहे 10.5 इंच. तर त्यासाठी आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे 11.5 इंच. 11.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला वरून खाली 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजेच कॅप हाईट आपण 3.5 इंच घेतलेली आहे. एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला दंडघेराचं माप घ्यायचं आहे. दंडघेर आहे 5.5 इंच आणि पुढे 1.5 ते 2 इंच असे शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे पुढं 1 इंचावर मार्किंग करून घेऊन आपल्याला इथे बाहीचा आकार टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे ह्या पद्धतीने आपण बाहीचा आकार टाकून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने आपल्याला मासोळी आकार असा इथे टाकून घ्यायचा आहे. तर बघा, इथे परफेक्ट असा आपण बाहीचाही आकार टाकून घेतलेला आहे. आता इथे कट करताना अगोदर आपल्याला वरचा जो आकार टाकलेला आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी सावकाश असं आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता ही बाही आपल्याला अशीच ठेवून घ्यायची आहे. समोरील आकार कट करायचा नाही, कारण ही डिझाईनची बाही करायची आहे. तर तो आकार आपण इथे डिझाईन तयार करतानाच कट करून घेऊयात. तर बघा, अस्तरवर आपलं पूर्ण माप टाकून झालेलं आहे आणि कट करून सुद्धा झालेलं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस. तर ह्या ब्लाऊज पीसची जी लेस आहे तर ती लेस आपण इथे काढून घेऊयात. आणि आता इथे ब्लाऊजची घडी करून घेऊयात. तर बघा, डबल फोल्ड अशी इथे आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे. तर बघा, घडी व्यवस्थित करून घेतलेली आहे. इकडे तिकडे कपडा कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि मागची जी बाजू आहे तर ती बाजू आपल्याला इथे बंद बाजूकडून ठेवून घ्यायची आहे. जो गळा आहे तर तो गळा आपल्याला बंद बाजूकडून ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. लगेच आता इथे समोरची बाजू आपण ठेवून घेऊयात. बघा, ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि खाली जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर त्यामध्ये आपण क्रॉसपट्टी ठेवून घेऊयात. आणि बघा, आता इथे आपली मागची बाजू, समोरची बाजू आणि क्रॉसपट्टी परफेक्ट अशा बसलेल्या आहेत. तर हा पीस थोडासा मोठा आहे. छोटा असेल तर आपल्याला इकडे तिकडे ॲडजस्टमेंट करून आपल्याला हा ब्लाऊज ठेवून घ्यावा लागतो. पण हा पीस मोठा असल्यामुळे व्यवस्थित असं बसलेला आहे. आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्यावर कट करताना थोडासा कपडा एक्स्ट्राचा ठेवून कट करायचा असतो. अस्तरचा कपडा परफेक्ट असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो साईडने एक्स्ट्राचा ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचा. त्यानंतर आता इथे क्रॉसपट्टी कट करून घेऊयात.
आणि गळाही आपल्याला इथे शिवतानाच कट करून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, हा ब्लाऊज सोप्या पद्धतीने कसा शिवायचा तेही आपण पाहणार आहोत. आता खाली जो क्रॉसपट्टीच्या खाली एक्स्ट्राचा जो कपडा आहे तोही आपण इथे कट करून घेऊयात, जेणेकरून आपण ब्लाऊज शिवायला बसताना आपलं सर्व कटिंग रेडी झालेलं असतं आणि आपल्याला ब्लाऊज शिवायला खूप कमी वेळ लागतो. तर त्यासाठी आपण कट करताना सर्व रेडी करूनच आपल्याला इथे कट करून घ्यायचे. तर बघा, आता मागची बाजू, समोरची बाजू, क्रॉसपट्टी तिन्ही आपले इथे कट करून झालेली आहेत. आता आपल्याला कट करायची आहे बाही. मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये फोरटक्स ब्लाऊज कट केलेला आहे आणि तो अस्तरवर ठेवून कसा कट करायचा तेही आपण इथे पाहिलेलं आहे. आता बाही कट करण्यासाठी आपण उरलेला जो कपडा आहे तर तो घ्यायचा आहे आणि त्यावर इथे अस्तरची बाही ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, जिथे ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे अस्तरलाही थोडासा जोड द्यावा लागलेला आहे आणि आता ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्यालाही आपण इथे जोड देऊन घेणार आहोत. थोडासा 1 ते 2 इंचाचाच कपडा आपल्याला इथे कमी पडत आहे. तर आपण जो वरच्या साईडने उरलेला कपडा आहे तर त्यामधून आपण इथे जोड देऊन घेणार आहोत. तर बघा, आता इथे ही बाही आपण कट केलेली आहे आणि आपण अस्तरवर जो जोड होता तर तो ह्या उरलेल्या कपड्यावर ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, ही कट करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील, काही समजलं नसेल तर तेही कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आपली इथे परफेक्ट अशी बाहीसुद्धा कट करून झालेली आहे. ब्लाऊज तर कट करून झालेला आहे आणि हा ब्लाऊज कसा शिवायचा, अस्तर कसं जोडायचं, गळ्याची फिटिंग आणि मेन म्हणजे ब्लाऊजला फिटिंग कशी करायची तेही आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. बऱ्याच मैत्रिणीला ब्लाऊज शिवता येतो पण फिटिंग जमत नाही, तर त्या मैत्रिणींसाठी सुद्धा हा स्टिचिंग खूप महत्त्वाचा आहे. तर त्यामध्ये आपण टक्स कसे टाकायचे आणि परफेक्ट फिटिंग कशी करायची तेही पाहणार आहोत. तर पुन्हा भेटूया स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.